रेडी स्टार्ट। अध्यक्ष महाराज, या सन्माननीय सभागृहासमोर जी पुरवणी मागणी चर्चेसाठी आली आहे तिच्या संबंधात काही विचार मी मांडू इच्छितो। अंदाजपत्रकी अधिवेशनात जो वार्षिक अर्थसंकल्प मांडण्यात आला होता त्यावेळी या बाबतीत मी आपले विचार मांडले होते। त्यांची पुनरुक्ती न करता मी आपले विचार यावेळी मांडणार आहे। या बाबतीत मी एक ठराव देखील पाठवला होता, परंतु तो बॅलेटमध्ये न येऊ शकल्यामुळे त्या बाबतीतील माझे विचार मांडण्यासाठी मी या संधीचा फायदा घेत आहे। या पुरवणी मागणीवर आतापर्यंत कपात सूचनेवरील चर्चेच्या वेळी आणि नंतर सर्वसाधारण चर्चेच्या वेळी अनेक सन्माननीय सभासदांनी आपले विचार व्यक्त केले। त्यामध्ये जसा विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला तसाच सत्ताधारी पक्षाच्याही काही माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि जवळजवळ त्या सर्वांनीच थोड्याफार प्रमाणात या मागणीबद्दल आपला विरोध प्रकट केला। यावरून राज्यकर्त्या पक्षाच्या सभासदांमध्येही या मागणीविषयी विशेष अनुकूल मत नाही हे स्पष्ट दिसून येते। सत्तारूढ पक्षाच्या एका सन्माननीय सभासदाचे भाषण चालू असताना सभागृहांच्या नेत्यावर खुलासा करण्याची पाळी आली। नंतर सरकारी पक्षाच्या एका सभासदाने तर हरकतीचा मुद्दा देखील उपस्थित केला। मागील अधिवेशनात नामदार राज्यपालांच्या भाषणावर जो आभार प्रदर्शक ठराव आला होता त्यावरील चर्चेच्या वेळीही याबाबत सन्माननीय सभासदात विरोधी भावना दिसून आली। म्हणजे ही एक अत्यंत वादग्रस्त पुरवणी मागणी आहे हे उघड आहे। याबाबत इतके प्रास्ताविक बोलल्यानंतर ज्या मुद्द्यांवर माझा या मागणीला विरोध आहे ते मी आता मांडतो।